ठीक आहे, आजपर्यंतचे सगळे निर्णय आपण एकत्र घेतले, पण तू आज एकट्याने हा महत्वाचा निर्णय घेतलास. विषय संपला. आशू प्लीज. बाकी काही नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये याचं वाईट वाटलं. मी अमेरिकेला न जाण्याचा आणि तुझ्यावर विश्वास नसण्याचा काय संबंध आहे? आहे. तू तिकडे गेल्यानंतर आईना कोण बघणार याचीच काळजी वाटते ना तुला. माझ्या लक्षात येतंय ते. मलाही माहिती आहे, माझ्यापेक्षा जास्त चांगली काळजी आईची तू घेऊ शकतेस. तरीही तू अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेतलास म्हणजे आईंना आयुष्यभर हीच खंत वाटत राहावी की माझ्यामुळे माझा मुलगा US ला जाऊ शकला नाही. उगाच हटवाद्यासारखा एकच मुद्दा का उघडतेस अश्विनी? बाकीचं काही दिसतच नाहीये का? 15 लाख रुपये कुठून आणणार आहेस तू? आणि तेवढ्यातच जर का आईला काही झालं तर त्याच्यामुळे आईंना काहीही होणार नाहीये, कळलं? आईला काहीही होऊ नये असं मलाही वाटतं, पण प्रत्येक वेळी आपल्याला जसं वाटतं तसंच होईल असं असतं का अश्विनी? दवाखान्याचा खर्च, डॉक्टरच्या फीज, औषधं या सगळ्यावर किती पैसे जातात पाहतेस ना तू. 4 दिवस आई ऍडमिट आहे तर आईचं तर वय झालंय आणि आईला आपल्या दोघांची गरज आहे, हे कसं कळत नाहीये तुला? तू जेव्हा अमेरिकेला जायचं स्वप्न बघितलंस, आम्हाला ते दाखवलंस, तेव्हा तुला समजलं नाही की आईचं वय होणार आहे ते? तू उगाच वादावादी नको करू. हॅलो. येस सर. येस सर, आय एम समीर कर्वे. येस, यू राईट. ओके सर. ओके, थँक यू सर. सो नाईस ऑफ यू. थँक्स अ लॉट सर. मीरचंदानी ट्रस्टने मला 3 लाखाची स्कॉलरशिप द्यायचं ठरवलंय आणि ऍडमिशन फी म्हणून वॉशिंग्टनला डायरेक्ट चेक पाठवतात. सॉरी. सॉरी. का असं करतोस? आपल्या प्रेमावर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर थोडा तरी विश्वास ठेव. बघ, 3 लाखांची सोय होती, आता फक्त 12 लाख राहिले. 12 लाख? समीर प्लीज, 12 लाख. पोळी करा अर्धी. फुलके केले, अर्धी कुठे करू त्याची? घ्या, एकच घ्या. तू पण बस ना जेवायला. नाही, आम्ही बसतो दोघी नंतर. अश्विनी नाहीये ना आज घरी, त्यामुळे मालू बघते बाळाला. बाळामुळे तुला जरा अडकून पडल्यासारखं झालंय नाही? त्याच्यामुळे काही अडकायला झालेलं नाहीये मला. आणि तो नसताना तरी कुठे जात होते बाहेर मी? रांधा वाडा उष्टी काढा तेच करत होते इतके दिवस. आमटी मस्त आली. पाटणकर काका येऊन गेले. हो का? काय काय विशेष? चौकशी केली होती ना तुम्ही त्यांच्याकडे कर्जाबद्दल? पाणी घ्या. त्याच्याबद्दलच सांगायला आले होते.
पाटणकर काका पण ना कमाल आहेत. कशासाठी कर्ज काढतोय आपण आता? छे ग, मी कशाला कर्ज काढतोय? मी आपलं उगाच अशीच चौकशी करत होतो. उगाच कर्जाची चौकशी करणाऱ्यांमधले नाही आहात तुम्ही. पुस्तकाच्या दुकानात जाल ग्रंथराजाची किंमत विचारायला. एक वेळ कापडाच्या दुकानात गेलात हे सुद्धा मान्य होईल मला, पण कर्जाची चौकशी उगाच? अंजू, खरं सांगू का, समीर चाललाय ना अमेरिकेला, त्याला काही मदत होतीये का म्हणून आपलं सहज चौकशी करत होतो त्यांच्याकडे. हल्ली नीट जेवत नाही तुम्ही? तुझा विरोध आहे का याला? हो, म्हणजे तुमचं जेवण कमी झालंय त्याला विरोध आहे माझा. समीरसाठी कर्जाची चौकशी करताय त्याला नाही. तुमच्यामुळे समीरला पैसे मिळणार असतील, तुम्ही कशाला मोडता घालू? अहो, हळू जेवा. किती भरभर जेवताय? वाघ नाही लागलेला मागे तुमच्या. समजूतदार आहात तुम्ही. कुणाला जामीन राहू नये, भलत्या गुंत्यात पाय अडकवू नये, तुम्हाला चांगलं कळतं. मी कशाला सांगायला हवं? सॉरी उशीर झाला. काय कुठे अडकली होतीस तू? अगं त्याचे सणावाराचे दिवस. पायी आले असते ना तर लवकर आले असते अशी परिस्थिती. ते जाऊ दे. तू चहा कॉफी काही घेतलीस? ताराबाई, सॉरी या वर्षा, रिअली सॉरी. किती वेळ सॉरी म्हणणार आहेस तू? हे बघ, पहिली गोष्ट माझा चहा घेऊन झालेला आहे, आणि दुसरी गोष्ट तू जर आली नसतीस ना तर तुझ्या मानी मला जेवायला बसवलं असतं डायरेक्ट. ओके, बाय द वे, तू तुमच्या गुरुजींकडे जाऊन आलीस? त्यांनी सांगितलंय त्या मुलीचे ग्रह अत्यंत अनुकूल. एक मिनिट. मला यातलं काहीच कळत नाही. हे बघ, गुरुजींनी खूप डिटेलमध्ये याचा अभ्यास केलाय, आणि अभ्यास केल्यानंतर असं सांगितलंय की या मुलीचे ग्रह प्रधान फॅमिलीसाठी अत्यंत अनुकूल आहेत. त्यामुळे तुम्ही ही मुलगी फायनल करू शकता. थँक गॉड. पण तिच्या घराण्यात काही मानसिक आजार किंवा असं काही? अजिबात नाही. यू कॅन गो अहेड अँड ऑल द बेस्ट. थँक्स वर्षा, चांगली बातमी आणलीस तू. आता मी खऱ्या अर्थाने निश्चिंत झाले केतकीच्या बाबतीत. असं तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं ना की माझे सगळे निर्णय विरघळतात. चुकीचे निर्णय विरघळतात. अमेरिकेला न जाण्याचा निर्णय चुकीचा आहे. 12 लाख कुठून जमणार आहेत? 3 लाख जमणार आहेत हे माहित होतं आपल्याला. खरंय. तू आईंची काळजी करू नकोस. हवं तर मी पुन्हा जालन्याला येऊन राहीन. आशू, का? नाहीतरी मुंबईला तू गेलास म्हणूनच आले ना मी. पण इथे येऊन तू करणार काय? का? जालन्यातल्या मुली नोकरी करत नाहीत, आणि तसं कुठे मुंबईत माझ्या करिअरचे दिवे लागलेत. इस्टेट एजंटकडे तुटपुंजा पगारावर नोकरी करते मी. इथे राहिले तर निदान तुला आईंची काळजी तरी नसेल. आशू, माझ्यासाठी तू गप्प बस. तू आणि मी वेगळे आहोत. तुझं स्वप्न पूर्ण झालं तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला होणार, आणि आपल्यापेक्षा जास्त आईंना. तू आणि मी वेगळे नाही आहोत. देवांनी एकमेकांसाठी बनवलेल्या जोड्या हातात हात घालून गिरक्या घालत बसत नाहीत तिथल्या तिथे. गोल गोल पुढे जातात.
एकमेकांच्या आधाराने एकमेकांच्या साथीने मोठे होतात. काय बघतोयस? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मीता, काय ग? काय झालं? नाही काही नाही, म्हणजे विशेष असं काहीच नाही. नक्की काय झालंय मीता? कसलं टेन्शन आहे तुला? अगं सांग ना जे काय असेल ते. हे बघ, मीरा सांगत होती की केतकीच्या सगळ्या टेस्ट झाल्या, चांगल्या झाल्या, उद्या रिपोर्ट्सही मिळतील. इनफॅक्ट तू गेली होतीस ना मीराच्या क्लिनिकवर केतकीला भेटायला. काय काळजी करतेस तू? एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. शुभू, मला ना तुला एक सांगायचंय. मी त्याचीच वाट बघतोय. सांग. मी ना आज केतकीच्या घरी गेले होते. अच्छा, कसं आहे घर तिचं आणि तिची लाईफस्टाईल वगैरे? अगं असं काय, तूच तिला लाईफस्टाईल बद्दल एवढे प्रश्न विचारत होतीस म्हणून विचारलं मी. मी तिचा पाठलाग करून तिच्या घरी गेले होते. काय? अगं मला सांग, तिला कळलं तर नाही ना? काय ग मीता, अगं तिच्या घरीच जायचं होतं तर तिला सांगायचं होतंस ना तू. हे बघ शुभंकर, एखाद्या ठिकाणी आपण न सांगता गेल्यानंतर आपल्याला जे कळतं ना, ते सांगून गेल्यावरही कळत नाही. मी जर तिला सांगून गेले असते ना, तर त्यांनी घर छान व्यवस्थित आवरून ठेवलं असतं, अगदी मला आवडेल तसं. अच्छा, मग न सांगता गेल्यामुळे तुला असं काय दिसलं ग तिकडे? सिगरेटची थोटकं, लायटर आणि दारूच्या बाटल्या. तू केतकीला विचारलंस का या गोष्टींबद्दल? हो, ती म्हणाली बॉयफ्रेंडच्या आहेत म्हणून. असू शकेल ना ग. वर्षाच्या गुरुजींनी तर सांगितलंय कुंडली चांगली आहे. काय झालं शुभंकर? मीता, तू असं करायला नको होतंस. मला असं खरंच वाटतंय की आपण केतकीच्या बाबतीत खूप घाई करतोय. काय घाई करतोय आपण? सगळ्या गोष्टी व्यवस्थित तर करतोय. इनफॅक्ट सगळं वेगात होतंय तर चांगलंच आहे ना. नाही शुभंकर, कुठेतरी काहीतरी आहे जे चिमटीत धरता येत नाहीये पण टोचतंय. ओ शिट. अंजू झालं का? हे घ्या, हा. साबुदाण्याची खिचडी आहे. अरे वा. त्याच्यामध्ये बटाटाही घातलाय तुम्हाला आवडतो म्हणून, आणि वरनं खोबरं सुद्धा. तुम्हीच खा, नाही तर ह्याला त्याला देऊन डबा संपवून टाकाल. अगं पण ते पण देतात ना त्यांच्यातलं मला थोडं थोडं. हो, माहित आहेत काय भाज्या असतात ते. गेल्याला बघितलं होतं ना मी, कोबीमध्ये कांदा. ती कधी भाजी बघितली आहे? अंजू, अगं जेवताना आपापसात वाटून घेतलं ना की प्रेम वाढतं, मदत होतं एकमेकांना. हे बघ, समाजात वावरताना नेहमी. काही सांगू नका तुमच्या समाजाचं मला. गेल्या वेळेला तुम्हाला ताप आला तेव्हा त्या ताकमुगेबाईंकडे पाठवलं होतं मला पेपराचा गठ्ठा घेऊन तपासायला देण्यासाठी. काय झालं? त्या बाईंनी चांगली पानं पुसली तोंडाला माझ्या. काय म्हणाला ते आठवतंय ना? माझ्या नंटेच्या पहिल्याच मुलाचं बारसं आहे, सगळी धावपळ मलाच करायला लागणार आहे, त्यामुळे मला काही झेपणार नाही. ही समाजाची मदत तुमची. अगं नाही, खरंच त्यांच्याकडे बारसं होतं त्या दिवशी. मला फोटो दाखवले होते ना त्याने. अहो, गेल्या वर्षीच्या बारशाचे फोटो दाखवले असतील तुम्हाला. काय करते फोटोवरनं? काल काढलेत का वर्षभरापूर्वी काढलेत ते? बरं ते जाऊ दे. बारशावरनं आठवलंय, आपल्या बाळाच्या बारशाचं काय करायचंय आहे ना लक्षात? काय करायचंय म्हणजे? करायचंच आहे. नाही, नाव तुम्ही आधीच ठरवलंय, दुष्यंत. हा,
नाव मात्र तेच राहणार, दुष्यंत. नाही, पण मला काय वाटतं की ह्यावेळेला सागर संगीत नको करूया, घरच्या घरी सुरकून घेऊया. त्याची आत्या पण आहे नाव ठेवायला. हे बघ, पैशाच्या दृष्टीने म्हणत असशील ना तर त्याच्या बापाला अजून भीक लागलेली नाहीये. अहो मी बारशासाठी पैसे बाजूला काढून ठेवलेले आहेत. अहो चिडू नका हो, मी खरंच सांगते. हे बारसं म्हणजे फक्त आपली हौस होईल. त्यापेक्षा जे पैसे बाजूला काढलेत ना ते कशामध्ये तरी गुंतवूया. अहो मोठा झाला की त्याच्याच उपयोगी पडतील ते. मी एक काम करते, माझी मैत्रीण आहे ना प्राची, ती होती पोस्टात येते, तिला विचारते पोस्टाच्या काही स्कीम आहेत का, लगेच त्याच्यामध्ये पैसे अडकून टाकूया, म्हणजे पैशाला पाय नको फुटायला. आणि खरं तर मला आपल्या घरापेक्षा आणि संसारापेक्षा काहीही मोठं नाहीये. करा. बर, अश्विनीचा फोन आला होता. ती आणि समीर मुंबईला यायला निघालेत. काल मी ते कर्जाबद्दल बोलले, चिडलायत का तुम्ही? नाही नाही. समीर अमेरिकेला जातोय, त्याला शक्य तेवढी मदत करायला हवी आपण, नाही असं नाही, पण आपल्याला झेपेल तेवढीच. आणि सध्याच्या परिस्थितीत आपल्याला झेपेल असं मला तरी वाटत नाही. तुम्हाला वाटतंय का तसं? हे बघ, तू नको विचार करू, मी बघतो काय करायचं ते. आणि आपल्या दोघांपुरता हा विषय आता इथेच संपला. अरे विषय संपला म्हणजे काय? हे बघ अंजू, मला उशीर होतोय शाळेला, मी निघतो आता. पण अहो हे बरं आहे, पुढे बोलायला सुचलं नाही की विषय संपला असं म्हणायचं, निघून जायचं. बोल मिता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आले का ग केतकीचे रिपोर्ट्स? अगं इतक्यात कसे येतील? म्हणजे तू अजून क्लिनिकला पोहोचली नाहीयेस? अगं तिथे रिपोर्ट्स येऊन पडले असतील ना. मिता, मी क्लिनिकमध्येच आहे, पण डॉक्टर रेड्डी म्हणालेत की ते थोड्या वेळात पाठवतायत रिपोर्ट्स. रिपोर्ट्स आले की मी लगेच फोन करते तुला. हा ओ, ठेवू? अगं आणि काल तू अशी घाईघाईने निघून कुठे गेलीस? मी आपली बघतच राहिले वेड्यासारखी. हा हा ग, महत्वाचं काम आठवलं. मानी एक पुस्तक आणायला सांगितलं होतं ना, मग दुकान बंद झालं असतं म्हणून. बरं ठीक आहे, चल ठेवू फोन मी. रिपोर्ट्स आले की मी लगेच फोन करते तुला. आणि काळजी करू नको, सगळं छान होईल. ओके, मी फोनची वाट पाहीन तुझ्या. हां ओके, बाय. नो सॉरी, नाही आज अपॉइंटमेंट शक्यच नाही आहे. ट्राय टू अंडरस्टँड. अहो रिसेप्शनिस्टवर रागावून काय होणार, माझ्याचकडे वेळ नाही आहे आज. आय होप यू अंडरस्टँड. ओके, थँक्यू. मे आई कमिंग मैम? कम इन. मैम ये केतकी पाठारे की रिपोर्ट आ गई है. ओह थँक्यू. वेलकम मैम. हे काय चाललंय? शाळेला तर प्रधानांचा फोनच नाही आला अजून. रिजेक्ट तर केलं नसेल ना मला? अगं किती रिपोर्ट्स नसतील आले अजून.